2024 पर्यंत भिकाऱ्यासारखं मी मागतोय त्यांच्याकडे की लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थानाला शासकीय सन्मान द्या। मग लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थानाला नमस्कार करायला यांना लाज वाटते? मग काँग्रेस असो नाही तर कोणती असो, त्यांनी ताबडतोब ते उचलून धरायला पाहिजे होतं। पण तिथे काय होतं, गांधीवादी आणि हे वाद आणि ते वाद, ते हिंदू काय आणि ते ब्राह्मण काय, हे जात काय, असले थर्ड क्लास लोक तिथे बसलेले आहेत सत्तेवर। आदर्श जागा नाही आहे। एखाद्या आपण कुठेतरी वेशांच्या बस्तीत गेल्यानंतर जो घाणेरडा प्रकार दिसतो तिथे तसा गलिच्छ प्रकार इथे आहे। अनेक ठिकाणी थुंकलेलं काय आणि घाण कचरा काय, काहीही अनावस्था इथे पसरलेला आहे। ही एक बकाल इमारत आहे। इथे मध्ये ते भेंडी बाजारची लोक येऊन बसलेले आहेत। हे कुठे एका फार मोठ्या महान नेत्याचं स्थान आहे। महाराष्ट्राला ललांबूत का देशाला ललांबूत असणाऱ्या या राष्ट्रपुरुषाचे महत्त्वाचं कर्तृत्व असंच ठिकाण आहे। पण ह्या पवित्र वास्तूला आज बकाल आणि घाणेरडी अवस्था गुंडाने व्यापलेली आहे। BJP काय म्हणतात, राष्ट्रप्रथम, कुठे RSSची शिस्तबद्धता, देशभक्ती, ही माणसं BJPचे फडणवीस यांना काहीच नाही। 2015 पासून 20 पर्यंत आले। अहो, लोकमान्य टिळकांचं त्यांनी शताब्दीसुद्धा या लोकांनी केली नाही सत्तेवर येऊन। लाज वाटते मला ह्या लोकांची। हे BJP मधून आलेत, RSS मधून आलेत आणि म्हणतात बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात, एकूण शिंदे। ते कशासाठी आले? खोके यासाठी आलेत का तुम्ही? लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली मुंबईतील एकमेव इमारत म्हणजे सरदार गृह। पाहायला गेलं तर भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये देखील याच सरदार गृहाचा मोलाचा वाटा पाहायला मिळतो। कारण की त्या काळी मोठ्या प्रमाणात सर्व स्वातंत्र्य सैनिक याच सरदार गृहामध्ये भेटीगाठी घेत असत। तसेच अनेक गुप्त बैठका देखील याच सरदार गृहामध्ये होत असत। तसेच ब्रिटिशांविरोधात टिळकांनी अनेक षडयंत्र देखील याच सरदार गृहामध्ये रचली। तसेच टिळकांनी अखेरचा श्वास देखील याच सरदार गृहामध्ये घेतला। परंतु आता हेच सरदार गृह एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेलं पाहायला मिळतंय। नेमकं हे कारण काय, हेच आपण जाणून घेणार आहोत। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं ठामपणे ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच ब्रिटिशांना सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वास्तू म्हणजेच मुंबईचे सरदार गृह। सरदार गृह लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे मुंबईतील राहते घर होते। भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ह्या वास्तूचे फार मोठे योगदान आहे। टिळकांच्या माध्यमातून ब्रिटिशांविरोधात याच ठिकाणी षडयंत्र रचले जायचे। एवढंच नसून गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू तसेच अनेक स्वातंत्र्य सेनानींच्या गुप्त बैठका व भेटीगाठी इथेच व्हायच्या। लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी अखेरचा श्वासही ह्याच सरदार गृहामध्ये घेतला होता। आता त्या खोलीचे टिळकांच्या आठवणींचे संग्रह करण्यात आले आहे। परंतु टिळकांचा वारसा असणाऱ्या या वास्तूची आता दुरावस्था झाली आहे। कुठे भिंतींना तडे गेलेत तर कुठे इमारतीच्या आतला स्लॅब कोसळतोय, लिफ्ट बंद आहे तर कोणी पान खाऊन भिंती रंगवल्यात। तसेच काही ठिकाणी वायरिंगचा गुंता झाला आहे। सरदार गृहाच्या कानाकोपऱ्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। टिळकांचा वारसा लाभलेल्या सरदार गृहाचे जतन करण्यात यावे यासाठी लोकमान्य टिळक स्वराज्य भूमी स्मारक संस्थेचे अध्यक्ष स्वतः प्रकाश सिलम 2007 पासून सरदार गृह ही वास्तू राज्य सरकारने घ्यावी आणि तिचे जतन करावे अशी मागणी करत आहेत। परंतु आता 2024 उजाडले तरीही याबाबत कोणताच निर्णय सरकारने दिला नाही आणि यामुळेच टिळकांच्या स्वातंत्र्य लढ्याचा सरकारला विसर तर पडला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे। सरदार गृहाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः प्रकाश सिलम आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। प्रकाशजी, काय सांगाल, म्हणजे आता देखील या सरदार गृहाची परिस्थिती जर पाहिली तर अनेक ठिकाणी धुळींचे गठोळे पडलेले आहेत, कचरा पडलेला आहे, तसेच स्लॅब पडलेला आहे, कसं पाहता याकडे? ही एक बकाल इमारत आहे। इथे मध्ये ते भेंडी बाजारची लोक येऊन बसलेले आहेत।
हे कुठे एका फार मोठ्या महान नेत्याचं स्थान आहे. महाराष्ट्राला ललांबूत का देशाला ललांबूत असणाऱ्या या राष्ट्रपुरुषाचं हे महत्त्वाचं कर्तृत्व असंच ठिकाण आहे. सरदार ग्रह म्हटल्यानंतर इथे या देश घडला. इथं देशाच्या स्वातंत्र्याचे अनेक पैलू इथे घडलेले आहेत. अनेक देशभक्तांचे पाय या ह्याला लागले, या वास्तूला लागलेले आहेत. पण ह्या पवित्र वास्तूला आज बकाल आणि एक घाणेरडी अवस्था गुंडाने व्यापलेली आहे. इथे कोणी रस्त्यावरचे ते फालतू लोक आहेत, त्या लोकांनी इथे सगळं व्यापून टाकलं आहे, गलिच्छ करून टाकलेलं आहे. त्यामुळे येणारा माणूस जर कोणी साधा नुसता महाराष्ट्रातला जरी कोणी एखादा देशभक्त माणूस येऊ शकेल, तो त्याला इथे कधीही आदर्श जागा नाही आहे. एखाद्या आपण कुठेतरी वेशांच्या वस्तीत गेल्यानंतर जो घाणेरडा प्रकार दिसतो तिथे तसा गलिच्छ प्रकार इथे आहे. अनेक ठिकाणी थुंकलेलं काय आणि घाण कचरा काय, काहीही अनावस्था इथे पसरलेला आहे. यामागे जबाबदार कोण आहे? यामागे राष्ट्रपुरुषाची समाधी आहे, महत्त्वाचं ठिकाण आहे. ज्या ठिकाणी कर्तृत्व देश घडला, जिथे स्वातंत्र्य इतिहास जिथं घडला आहे, हे कोणी करायला पाहिजे? सरकारने करायला नको का? कोणीतरी बाहेरचा माणूस येऊन करेल का आपल्या राज्यामध्ये? सॉरी टू इंटरप्ट, म्हणजे मला एक गोष्ट बोलायची आहे. 2007 पासून तुम्ही या संपूर्ण विषयाचा पाठपुरावा करत आहात. सरकारकडे अनेक मागण्या आपण केल्यात ह्या संपूर्ण सरदारगृह या वास्तूबद्दल, परंतु अजूनही एकही सरकारने ही मागणी पूर्ण नाही केली. काय वाटतं, यंदाचं हे शिंदे फडणवीस सरकार आहे, हे तरी आपली मागणी पूर्ण करेल का? मुळामध्ये माझा ज्या दिवशी 2007ला मी लोकमान्य टिळकांच्या समाधीचं स्थान दुर्लक्षित आहे हे बोललो, त्या क्षणी तिथे राज्यकर्त्यांनी, मग काँग्रेस असो नाही तर कोणती असो, त्यांनी ताबडतोब ते उचलून धरायला पाहिजे होतं. पण तिथे काय होतं, गांधीवादी आणि हे वाद आणि ते वाद, ते हिंदू काय आणि ते ब्राह्मण काय, हे जात काय, असले थर्ड क्लास लोक तिथे बसलेले आहेत सत्तेवर. थर्ड क्लास की ज्यांना राष्ट्रभक्ती, देशाविषयीचे अपार प्रेम, अशा लोकांनी तिथे पाहिजे की ते लोकांना काहीतरी सांगू शकतील. असे लोक आहेत का? मला का 2007 पासून 2024पर्यंत भिकाऱ्यासारखं मी मागतोय त्यांच्याकडे की लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थानाला शासकीय सन्मान द्या. आज आपण वास्तूत बसलो आहोत, ते आहे सरदारगृह, की जिथं महान लोक येऊन गेलेले आहेत लोकमान्य टिळकांच्यामुळे, आणि इथेच त्याची अनेक खलबतं गाजली आहेत की इथे त्यामुळे देशाला स्वातंत्र्य जवळ येऊ शकलं. अशा या महान थोर पुरुषाचे अनेक अगदी स्वामी विवेकानंद असोत किंवा नेताजी सुभाष असोत किंवा ते जीना असोत किंवा गांधीजी, नेहरू, असे अनेक लोक इथे येऊन गेलेले आहेत. अशा या पावन स्थानी जिथं आज कधीही लोकमान्याचे वाईट शब्द उच्चारायची किंवा कोणाची ताकदसुद्धा नाही आहे, ज्या माणसाने फक्त देश आणि देशात विचार केलेला आहे, अशा या माणसाची ह्या वास्तूबद्दल जतन करण्याची त्या लायकीचे लोक आहेत का? भले पूर्वी काँग्रेसमध्ये गांधीवादी लोक होते, ब्रिटिशांना ललांबूत असणारे लोक, नरमाईचे लोक होते, देशाविषयीच फक्त पाहिजे असेल असं लोकमान्य टिळक फक्त एक होतं, ब्रिटिश साम्राज्याला हादरून सोडणारा एकच व्यक्ती होती लोकमान्य टिळक. पण किती लोकांना हे माहिती आहे की हादरवणारा एकच माणूस होता लोकमान्य टिळक, आणि त्यांच्या प्रेरणेने अनेक लोक उभे राहिलेत. तुम्ही आता म्हणताय की राज्य सरकारला मागणी केली तरी राज्य सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही, म्हणजे सरकारकडे तुम्हाला वेळा मागायला पाहिजे, किती पत्र द्यायला पाहिजेत? मला सांगा, त्यांना एकच म्हटलं, राष्ट्रीय जर लोकमान्य टिळकांचं समाधीस्थान आहे म्हणा काय, तर त्या ठिकाणी तुम्ही यायला पाहिजे. गांधीजींच्या राजघाटवर जाताना, शक्तीस्थळ शांतीस्थळवर जाताना, मग लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थानाला नमस्कार करायला यांना लाज वाटते? हो, तुम्ही त्यांना ब्राह्मण समजतात ना, तर तुम्ही नतद्रष्ट आहात. देशामध्ये कुठे जातपात करायचा नसतो, राष्ट्रभक्तीमध्ये कुठे जातपात नसते. अशा तुम्ही ह्या जे लोक असं म्हणतात त्यांना ब्राह्मण, ते नतद्रष्ट लोक आहेत. देशामध्ये देशभक्तीमध्ये जात आणि धर्म हा प्रकारच येता कामा नये. गणेशोत्सवामध्ये कोण नसतात? सगळेच लोक असतात. जेव्हा सुरुवात झालं तर जीना आणि मौलाना शौकत अली सुद्धा त्यामध्ये होते. आता सगळे आपण ज्यांना दलित म्हणतो त्यावेळी ते अस्पृश्य होते, ते सुद्धा त्यामध्ये सामील होत होते. मी पुन्हा एकदा विचारेन की म्हणजे तुमची मागणी काय होती? म्हणजे मागणी एवढीच आहे की लोकमान्य टिळकांचं
ठिकाण जे समाधीस्थान म्हणा, जे हे म्हणा, या ठिकाणांना महत्त्व देणं गरजेचं आहे. हे राष्ट्रपुरुषाची स्मारकं आहेत आणि हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. कोकणाचं वैभव आहे, पुण्याचं कर्तृत्वाचं ठिकाण आहे. आणि अशा ज्या देशामध्ये हे तीन, आणि गिरगावामध्ये पण त्यांनी कर्तृत्व गाजवलं आहे. जिथं स्वराज्यभूमी एरिया आहे तो गिरगावमधलं त्यांचं कर्तृत्व ठिकाण आहे. हा भाग सुद्धा गिरगावमध्येच येतो त्यावेळेच्या. आणि असा या प्रकारामध्ये सुद्धा आज यांना त्याची जाणीव नाही. कुठे बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट, त्यांचं नाव घेऊन येतात शिंदे, आणि कुठे ते BJP काय म्हणतात राष्ट्रप्रथम, कुठे ते RSSची शिस्तबद्धता, देशभक्ती. ही माणसं BJPचे फडणवीस, यांना काहीच नाही. 2015पासून 20पर्यंत आले. लोकमान्य टिळकांचं त्यांनी शताब्दीसुद्धा या लोकांनी केली नाही सत्तेवर येऊन. लाज वाटते मला ह्या लोकांची. हे BJPमधून आलेत, RSSमधून आलेत, आणि म्हणतात बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात. एकूण शिंदे ते कशासाठी आले? खोके यासाठी आलेत का तुम्ही? तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेता ना, मग देशभक्ती, हिंदू हृदय सम्राट, आणि याबद्दल त्यांना काय वाटतं लोकमान्य टिळकांबद्दल जरा तरी जाणीव ठेवा ना तुम्ही. तुम्हाला लाडकी बहीणने म्हणजे काय मिळणार नाही. देशभक्तीने कराल तर तुमची इज्जत वाढेल समाजामध्ये. आहे का इज्जत तुमची आता? अगदी शेवटचा प्रश्न शिलम सर, की म्हणजे राज्य सरकारकडे अनेक वर्ष मागणी केली आहे, परंतु जर राज्य सरकार करू शकत नाही तर कोण करणार? एकच व्यक्ती आहे, एकच व्यक्ती आहे ज्यांनी वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा केला. ते एकदम ग्रेट व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी. खऱ्या अर्थाने देशाला वाहिलेला माणूस आहे. बाकीचे लोक त्यांच्या कीर्तीवरती जगतायत. हे जगतायत सगळे. त्यांनी जे ब्लॅकचे व्हाईट करू नये म्हणून धडपड केलेले आहेत, हे व्हाईटचे ब्लॅकचे व्हाईट करणारे लोक आता आलेले आहेत. त्यांना आता पडलेली नाही. तो मनुष्य, ती व्यक्ती जी काय करते ना देशात पंतप्रधान म्हणून, त्याच्या नखा एवढी ही रस त्यांना नाही आहे. त्यांनी मेहनत करायची आणि खायला सुरुवात करायची. हे फक्त बकासूर खायला बसलेले आहेत. एकच व्यक्ती आहे, हे जर करू शकेल ना, सरदार ग्रह आज 50 कोटी दिले तरी ही जागा विकत घेता येईल त्यांना. कोणाला? ह्याला राज्याला सुद्धा. तर नरेंद्र मोदींनी मनात आणलं तर 6 महिन्यात याला फार मोठं महान व्यक्तिमत्व उभं राहिली, ते मोठं स्मारक उभं राहिली. ते फक्त त्याला इच्छाशक्ती लागते. एकेकाळी टिळकांचं निवासस्थान असणारं हे सरदार गृह आज याच सरदार गृहाची दुरावस्था झालेली पाहायला मिळते. टिळक प्रेमींच्या माध्यमातून या संपूर्ण गोष्टींची नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच सरकारकडे मागणी करण्यात येत आहे की हे संपूर्ण सरदार गृह आणि ही टिळकांची संपूर्ण वास्तू याचं जतन करण्यात यावं. सरकारने ही संपूर्ण वास्तू विकत घ्यावी आणि ह्या संपूर्ण वास्तूचं जतन केलं जावं, अशी थेट मागणी जी आहे ती टिळक प्रेमींची सरकारकडे पाहायला मिळते. नक्कीच हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे की सरकार या संपूर्ण गोष्टींकडे कसं लक्ष देणार. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.